पार आयपीएस व्हायरल कॉल प्रकरणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक मोठा दावा केलेला आहे। कार्यकर्ते नाही तर मध्यस्थींच्या दबावामुळे दादा कॉलवर बोलले, मध्यस्थींनी दबाव आणल्यानं फोनवर बोलले असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे। बीडपेक्षा भयानक परिस्थिती कोरडू परिसरात आहे असंही मोहिते पाटलांनी म्हटलंय। अजित पवार आणि आयपीएस व्हायरल कॉल प्रकरणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हा मोठा दावा केलेला आहे। तर कार्यकर्ते नाही मध्यस्थींच्या दबावामुळे दादा कॉलवर बोलले, मध्यस्थींनी दबाव आणला आणि त्याचमुळे अजित पवार हे फोनवरती बोलले असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच बीडपेक्षा भयानक परिस्थिती ही कुरडू परिसरात असल्याचंही मोहिते पाटील म्हणतात। रेड पडली असं एका व्यक्तीला सांगितलं। त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डीवायएसपींना समजून सांगायचा, तरी ऐकलं नाही। म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतलं। त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली। माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कोरडूतला 7-12 उतारा आहे सरकारी, तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक जे नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले आहेत, त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे।